नागपुरातल्या जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एका कुख्यात गुन्हेगारानं त्याच्या साथीदारांसह मिळून एका व्यावसायिकावर हल्ला केला। त्यांनी व्यावसायिकाच्या गाडीच्या चाव्या आणि त्याच्याकडे असलेली रोकड हिसकावून पळ काढला। पोलिसांनी या हल्लेखोरांना अटक केली आहे। प्राप्त माहितीनुसार तक्रारदार राशिद मेहंदी हे पेट्रोल पंपाचे व्यावसायिक आहेत। ते रात्री उशिरा त्यांचा मित्र पुंजम बनसोड यांच्यासोबत इनोव्हा कारनं बेझनबागकडे जात होते। या दरम्यान त्यांच्या इनोव्हा कारला एका ऑटोनं किरकोळ धडक दिली। वाद इतका वाढला की ऑटोमधील तिन्ही आरोपींनी राशिद मेहंदी यांना शिवीगाळ केली आणि इनोव्हाचा पुढचा काच दगडाने फोडला। आरोपींनी व्यावसायिकाला मारहाण केली आणि चाकूने वार करून जखमी केलं। इतकंच नाही तर त्यांनी कुऱ्हाडीने हल्ला केला आणि इनोव्हाच्या चाव्या हिसकावून घेतल्या। तसेच ऑटोचे नुकसान झाल्याचे कारण देत राशिदच्या खिशातून 1000 रुपये लुटले। जखमी व्यावसायिकाला रुग्णालयात नेण्यात आलं आणि त्याच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी दरोडा, हल्ला आणि तोडफोडीचा गुन्हा दाखल केला। पोलिसांनी रात्री उशिरा या प्रकरणात सहभागी असलेल्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं। अटक केलेल्या आरोपींमध्ये कुख्यात गुन्हेगार अक्षय भैसारे आणि त्याचे 2 अल्पवयीन साथीदार यांचा समावेश आहे। प्राप्त माहितीनुसार अक्षय भैसारेवर आधीच सुमारे 12 गुन्हे दाखल आहेत आणि त्याला यापूर्वीच हद्दपार करण्यात आलाय। पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। जो ऑटो रिक्षाचा नंबर आपल्याला प्राप्त झाला होता त्या ऑटो रिक्षाचा आपण माहिती घेऊन तात्काळ रात्रीच्या रात्री त्या याच्यामध्ये असलेले तिन्ही आरोपींना आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यापैकी एक अक्षय भैसारे हा आपला रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याला अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर त्याच्याबरोबर जे दोन मायनर मुलं होती जे आरोपी आहेत त्यांनाही आपण ताब्यात घेतलेलं आहे। त्यांनाही आपण सध्या बाल न्यायालयात हजर करत आहोत। या गुन्ह्यामधील 500 रुपये तसेच जी ॲटो रिक्षा गाडी होती आणि इनोव्हा गाडीची जी चावी फिर्यादीची जे घेऊन गेले होते ते आपण जप्त केलेले आहे। इतर मुद्देमाल जसं वापरलेली शस्त्र आणि उरलेला मुद्देमाल जप्त करण्यासाठी आपण त्यांची पोलीस कस्टडी घेत आहोत।